तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूयात राज्यात तापलेल्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून। राज्यातलं ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण धोक्यात आलेलं असताना सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाच्या नंतर याचे तीव्र पडसाद आज राज्यामध्ये उमटतायत। ओबीसी नेते विरोधक या सगळ्यांनी एकमुखानं राज्य सरकारवर तोफ डागलेली आहे। एका बाजूला ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिलाय की ओबीसींना निवडणुकीच्या पूर्वी जर आरक्षण मिळालं नाही तर ओबीसी राज्यात निवडणुका होऊ देणार नाहीत। तर दुसऱ्या बाजूला राज्य सरकारनं मराठा समाजाला सुद्धा दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण हे राज्य सरकारनं मराठा समाजाला लागू केलेलं आहे। त्यामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सध्या विरोधक सरकारला धारेवर धरतायत। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सरकारवर निशाणा साधलाय। तसंच विनायक मेटे यांनीही सरकारवर टीका केली आहे। दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या विद्यार्थ्यांना उमेदवारांना 10% ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। इतकंच नाही तर सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अभ्यास करणाऱ्या समितीला 7 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टानं ओबीसींचं अतिरिक्त आरक्षण रद्द केलं आणि त्यांचं 27% आरक्षण सुद्धा धोक्यात आल्याचं कळल्याच्या नंतर आता ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केलेली आहे। राज्यातल्या ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला आज गंभीर इशारा दिलाय की पुढच्या निवडणुकांच्या पर्यंत ओबीसींचं राजकीय आरक्षण 27% आरक्षण जर बहाल केलं गेलं नाही, पुन्हा ते दिलं गेलं नाही तर ओबीसी हे राज्यात निवडणुका होऊ देणार नाहीयेत। त्यामुळे राज्य सरकारनं या संपूर्ण आरक्षणाच्या निमित्ताने जी चालढकल केली, वेळखाऊपणा केला, दुर्लक्ष केलं, त्याच्यावरून पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर तोफ डागली आहे। बघूयात पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या। ज्या घटनाक्रम आपण पाहिला, मराठा समाजाच्या तरुणांची निराशा झाली, मराठा आरक्षणामध्ये सबशेल फेल सरकार झाले आणि आता ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकार आपली भूमिका न्यायालयामध्ये मांडण्यामध्ये सबशेल फेल झालेला आहे। तर या महाराष्ट्रामध्ये निवडणुका होऊ देण्याची मानसिकता आता लोकांची नाही, आम्ही निवडणुका होऊ देणार नाही। जे समाजामध्ये आज जे पीडित आहे, वंचित आहे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजकारणामध्ये अनेक वर्ष, अनेक दशकं ज्यांनी काम केली, आज त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नांसमोर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। दरम्यान राज्यात सुप्रीम कोर्टानं ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या नंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय। राज्यातल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची लढाई सुप्रीम कोर्टात सुरू होती तेव्हा राज्यातले हे ओबीसी नेते सरकार खऱ्या अर्थानं केवळ तिथं मोर्चे काढण्यात दंग होते। एका बाजूला ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुर्दा पडत होता तर दुसऱ्या बाजूला मात्र हे नेते केवळ आंदोलन करत होते, बघ्याच्या भूमिकेत होते, असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। त्यामुळे विरोधकांनी आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला घेरायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे पुढच्या काळात राज्य सरकारसाठी ओबीसींचं राजकीय आरक्षण ही मोठी डोकेदुखी ठरणार यात शंका नाही। ऐकूयात देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर कसा हल्ला चढवलाय। जर आपण राज्य मागासवर्ग आयोग तयार केला असता तर एम्पिरिकल डाटा जमा करण्याचं काम सुरू होऊ शकलं असतं आणि आपल्याला कदाचित पुढच्या महिन्या 2 महिन्यामध्ये हे आरक्षण पुनर्स्थापित करता आलं असतं। परंतु दुर्दैवाने आमचे मंत्री या 15 महिन्याच्या काळामध्ये मोर्चे काढण्यामध्ये मग्न होते। एकीकडे ओबीसी आरक्षणाचा मुर्दा पडत होता आणि मंत्री मोर्चे काढत होते, अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळाली। विरोधी पक्ष नेते ओबीसीचे मुर्दे पाडल्यानंतर, मुर्दे कोणी पाडले? भाजपनी, भाजपच्या सरकारनी, आणि ते आता ओबीसीचे मुर्दे पाडल्यानंतर उलट्या चोराच्या बोंब्या या पद्धतीने वागत असतील तर ओबीसी समाज आता बीजेपीला ओळखून आहे आणि त्याची जागा आता बीजेपीला हे निश्चितपणे येणाऱ्या काळात ते दाखवतील।
ओबीसीचं नुकसान नेमकं कोणी केलं हे आता ओबीसी समाजाला त्यांनी सांगायची गरज नाही. एका बाजूला ओबीसींच्या आरक्षणाच्या राजकीय आरक्षणाच्या निमित्तानं आरोप प्रत्यारोप सुरू असताना मराठा समाजाच्या मनातली अस्वस्थता कमी करण्यासाठी म्हणून राज्य सरकारनं आज एक मोठा निर्णय घेतला. मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण देण्याचा लाभ देण्याचा निर्णय आज राज्य सरकारनं घेतलेला आहे. त्यामुळे पुढच्या काळात मराठा समाजातल्या उमेदवारांना विद्यार्थ्यांना 10% ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. हे आर्थिक निकषावर आधारित असं जे आरक्षण दिलेलं आहे त्याचा लाभ आता मराठा समाजाला मिळणार आहे. एक प्रकारे राज्य सरकारनं या निर्णयाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मनातली अस्वस्थता दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दिलं जाणारं हे ईडब्ल्यूएसचं आरक्षण आहे आणि हे आरक्षण केंद्र सरकारनं एक नव्या कायद्यानं दिलेलं आहे आणि त्याच आरक्षणाचा लाभ आता मराठा समाजाला मिळणार आहे. हे आरक्षण नेमकं काय आहे, ईडब्ल्यूएस काय भानगड आहे, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. 10% आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. ईडब्ल्यूएसचं केंद्र सरकारनं गेल्या वर्षी ईडब्ल्यूएसचं आरक्षण जाहीर केलेलं होतं. आर्थिक दृष्ट्या मागासांसाठीचं हे आरक्षण वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा ज्यांचं कमी आहे, मग ते कुठल्याही जातीतले असोत, ज्यांना आरक्षण नाही त्यांना हे आरक्षण मिळू शकतं. आरक्षणातील पात्र व्यक्तींच्या कुटुंबाची जी एकूण त्यांचं उत्पन्न आहे ते 8 लाखापेक्षा कमी असावं आणि 5 एकरापेक्षा जास्त जमीन त्यांच्याकडे असू नये. घरासंदर्भात वेगळे निकष आहेत आणि या निकषांमध्ये ईडब्ल्यूएस म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे घटक आहेत त्यांच्यासाठी म्हणजे मराठा समाजातल्या गरीब विद्यार्थ्यांना या ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. हे 10% आरक्षण केंद्र सरकारनं दिलेलं होतं. खरं तर सुप्रीम कोर्टातलं एसईबीसीचं आरक्षण रद्द झालं. त्याच्यानंतर आता केंद्र सरकारच्या ईडब्ल्यूएस आरक्षणाचा फायदा किंवा लाभ मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर सध्या टीकेची झोड उठते. पण मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाबद्दल राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात. यामध्ये ईडब्ल्यूएस हे आरक्षण आधीपासून होतं. जेव्हा एससीबीसीचं आरक्षण दिलं त्यावेळेस आरक्षणाचा लाभ एकदाच घेता येतो, एक तर ईडब्ल्यूएस किंवा एससीबीसी. तर एससीबीसी आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ते रद्दबातल ठरवलेलं आहे. त्यामुळे ईडब्ल्यूएसचा जो काही अधिकार आहे तो मराठा समाजाला मिळतोय.